रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत। दरम्यान आजही रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। संपूर्ण राज्यभर आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मान्सून आता राज्यात दाखल झालेला आहे। केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा आता मान्सून दाखल झालाय। रायगडमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळते। अनेक नद्या ओसंडून वाहत आहेत। दरम्यान आजही रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। कोकणामध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झालेला आहे। गेली 2 दिवसांपासून रायगडमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे ज्या नद्यांनी तळ गाठला होता त्या नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही दृश्य जी आहेत ही रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात असणाऱ्या काळ नदीची आहेत। हे काळ नदीचं पात्र मे महिन्यामध्ये अक्षरशः तळापर्यंत पोहोचलं होतं। या नदीमध्ये पाणी कुठे दिसत नव्हता। जो मार्ग आता आपण पाहताय यातून जवळपास लोक चालत जाऊन ही नदी क्रॉस करत होते। मात्र आपण जर पाहिलं 2 दिवस जो पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये झालाय त्यामुळे ही नदी आता दुथडी भरून व्हायला लागलेली आहे। काळ नदीवरती जो बंधारा आहे या बंधाऱ्यामध्ये जो पाणी साचला जातो त्यातून जवळपास 100 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। काही प्रमाणामध्ये या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मे महिन्यामध्ये अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती। मात्र अवघ्या 2 दिवस पडलेल्या मान्सूनच्या सरी यामुळे आता हा बंधारा आहे हा दुथडी भरून वाहत आहे। हेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतील रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक नदीपात्रामध्ये। प्रत्येक नदीपात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे हा जो मान्सून वेळेच्या आधी दाखल झालाय तो एक बाजूनी पाणी टंचाईसाठी समाधानकारक असला तरी शेतीसाठी मात्र त्रासदायक असल्याचं बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।